Hello students, I am Professor Neeta Fulchanda Gaikwad. Welcome back in our free education channel English Master. So my all dear students, in the previous session we have learned आपण याच्या अगोदरच्या सेशनमध्ये पहिल्या पार्टमध्ये स्वातंत्र्य आणि हक्क हा लेसन स्टार्ट केलेला आहे. त्याचा पार्ट 1 मी ऑलरेडी शिकवून अपलोड केलेला आहे. आय हॅव ऑलरेडी टॉट अँड अपलोडेड द पार्ट 1. प्लीज चेक द लिंक बिलो इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. राज्यशास्त्र इयत्ता 11वीचा पाठ क्रमांक 2 स्वातंत्र्य आणि समता याचा आता आपण पार्ट दुसरा अभ्यास करणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करा. माय ऑल डिअर स्टुडंट्स and my viewers, that there are 5 lakhs viewers who haven't subscribed it, so I'm requesting all of you, please do subscribe our channel. इथे सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सो चला तर मग आजच्या या सेशनला सुरुवात करूया. स्वातंत्र्य आणि हक्क पार्ट 2. सो आता आपण पाहणार आहोत स्वातंत्र्याबाबतची भारतीय संकल्पना काय आहे. भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला मुक्ती ही संकल्पना वापरली जाते. म्हणजेच काय तर परंपरागत अर्थाने मोक्ष, ठीक आहे, मुक्ती, मोक्ष म्हणजे काय, मुक्ती किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती, असा काय आहे, आध्यात्मिक अर्थ आहे. आणि म्हणून मुक्ती ही आध्यात्मिक संकल्पना आहे. मात्र आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ घेतला जातो. म्हणजेच ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना ही 3 पद्धतींनी आकाराला आली. हा तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहायसाठी प्रश्न येऊ शकतो 2 मार्क किंवा 4 मार्कांसाठी, की ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना कोणत्या पद्धतीने आकाराला आली. तर त्या 3 पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत आता आपण पाहूयात, की ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार आणि स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी काही कायदे केले. म्हणजेच त्यांनी काय केलं, सतीबंदीचा कायदा केला. तसेच त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केल्यामुळे स्वातंत्र्याचा पाश्चिमात्य विचार भारतात आला. आणि याचा परिणाम काय झाला विद्यार्थ्यांनो, की भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि समाज सुधारणा या विचारांनी प्रभावित झाली. याच्यानंतर दुसरा पॉइंट जो आहे तो महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू सांगितलेले आहेत. तर पहिला अर्थ म्हणजेच काय, की जातीय विषमतेमधून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य होय. आणि याचबरोबर सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्त्वाचा मानला. याशिवाय महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही व्यक्तींना समाज जीवनात दुय्यमत्वाला सामोरे जावे लागत होते आणि या दुय्यमत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू होय असेही त्यांनी मानले. म्हणजेच उदाहरणार्थ काय विद्यार्थ्यांनो, की अपमान आणि अवहेलनेचा अंत, स्त्री पुरुष विषमतेचा अंत आणि उच्च नीचतेचा अंत व जातीय वर्चस्वापासून निम्न जातींची मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ कोणी सांगितलेला आहे, तर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याचा हा अर्थ सांगितलेला आहे. तर हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. परीक्षेला प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला स्वातंत्र्याचा अर्थ काय. तर अपमान आणि अवहेलनेचा अंत, स्त्री पुरुष विषमतेचा अंत आणि उच्च नीचतेचा अंत, जातीय वर्चस्वापासून निम्न जातींची मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ सांगितलाय. हे उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. इथे पहा, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो कालावधी होता 1827 ते 1890, हे थोर भारतीय समाज सुधारक आणि विचारवंत होते. तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कालावधी आहे 1891 ते 1956. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाज सुधारक तसेच भारताचे घटनाकार आहेत. इथे पहा, आता तिसरा मुद्दा आपण लर्न करूयात, की महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी कोणती संकल्पना स्वीकारली. तर त्यांनी स्वराज्य ही संकल्पना. आता परीक्षेला प्रश्न येऊ शकेल तुम्हाला एका वाक्यात उत्तरे, की स्वराज्य ही संकल्पना स्वातंत्र्यासाठी कोणी स्वीकारली. तर महात्मा गांधींनी. किंवा महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी कोणती संकल्पना स्वीकारली. तर स्वराज्य. म्हणजे कोणत्याही प्रकारे जरी प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर हे ॲज इट इजच राहील आणि 1 मार्क तुम्ही तिथे स्कोर करू शकाल. ही संकल्पना त्यांनी हिंद स्वराज्य या पुस्तकातून मांडली. म्हणजे हिंद स्वराज्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर महात्मा गांधीजी आहेत. स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज अशा 2 संकल्पनांचा समावेश केला. म्हणजे स्वतःवर राज्य म्हणजेच काय, तर स्वराज. आणि त्यांची स्वराज ही संकल्पना काय होती, व्यापक होती. महात्मा गांधीजींनी केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते, तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्ती असाही स्वातंत्र्याचा अर्थ अपेक्षित होता. म्हणजेच काय, तर स्वराज म्हणजे मानवी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांपासून स्वप्रतिष्ठा परत मिळवणे होय.
आणि या संकल्पनेत स्वयंशासन असेल, स्वयंशिस्त असेल आणि मानवी मूल्य असेल या गोष्टींना त्यांनी अधिक महत्त्व दिले. महात्मा गांधीजींचा कार्यकाळ 1869 ते 1948 आणि हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. सो विद्यार्थ्यांनो, आपण आता स्वातंत्र्य तर अभ्यासलं बरोबर. पार्ट 1 मध्ये आपण स्वातंत्र्याच्या संकल्पनेला सुरुवात केली. नकारात्मक सकारात्मक स्वातंत्र्य आपण पाहिलं. आता आपण लर्न करणार आहोत की हक्क ही संकल्पना आपण लर्न करणार आहोत की मनुष्याला जगण्यासाठी काही हक्कांची आवश्यकता असते आणि तसेच उच्चतम व्यक्तिमत्व विकासासाठी काही विशिष्ट हक्क आवश्यक असतात. आता इथे पहा, हॅरॉल्ड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकणार नाही. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, याला मी डबल स्टार करते. नोटबुक मध्ये लिहा आणि पाठांतर करा, लर्न करा की हॅरॉल्ड लास्की यांनी स्वातंत्र्याची कोणती कल्पना, हॅरॉल्ड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे काय. तर हॅरॉल्ड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकणार नाही. हक्कांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येतं आपल्याला. तर नैसर्गिक हक्क, बरोबर. आता नैसर्गिक हक्क म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये पाहूयात. नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे, लक्षात घ्या, हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे. त्यांचे स्वरूप सार्वत्रिक आहे. जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क ही नैसर्गिक हक्कांची उदाहरणे आहेत. आता नैसर्गिक हक्कांची उदाहरणे कोणती आहेत तर जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क. एकतर एका वाक्यात येईल किंवा गाळलेल्या जागा भरण्यासाठी येईल, रिकाम्या जागा. तर याला सुद्धा आपण स्टार करून घेऊयात. त्यानंतर आता आपण पाहूया की नैतिक हक्क. आता बघा, नैतिक हक्क हा व्यक्ती आणि समाजाच्या सतसत विवेक बुद्धीवर आधारलेले असतात. म्हणजे शिक्षक आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर मिळणे हा काय झाला, त्यांचा नैतिक हक्क झाला. आता आपण पाहूया की वैधानिक हक्क. वैधानिक हक्क म्हणजे काय की राज्याकडून लोकांना जे दिले जातात, साधारणतः त्या हक्कांचे कायद्याच्या भाषेत संहितीकरण केलेले असते. म्हणजेच हे जे वैधानिक हक्क आहे यांचे स्वरूप हे सार्वत्रिक नसते. लक्षात घ्या, वैधानिक हक्कांचे स्वरूप सार्वत्रिक नसते. ते वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात. म्हणजेच काय की वैधानिक हक्कांची अंमलबजावणी ही कायद्याद्वारे केली जाते. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या हक्कांची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते, तर वैधानिक हक्कांची अंमलबजावणी. आणि वैधानिक हक्कांचे 2 प्रकार स्पष्ट करा जर आला प्रश्न, तर उत्तर काय असेल, एक म्हणजे नागरी हक्क. म्हणजेच काय की नागरी हक्क हा व्यक्ती आणि व्यक्तींची मालमत्ता यांच्याशी संबंधित असतात. नागरी हक्कांमध्ये जीविताचा हक्क आला, स्वातंत्र्याचा हक्क आहे, समतेचा हक्क आहे आणि मालमत्तेचा हक्क आहे. म्हणजे यांचा समावेश होतो आणि राज्यांकडून नागरी हक्कांचे संरक्षण केले जाते. पुढे आहे राजकीय हक्क. आता राजकीय हक्क मी तुम्हाला एक्सप्लेन करते की राजकीय हक्क हा त्या व्यक्तींच्या राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी देतात. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणते हक्क आले, मतदानाचा हक्क आला, निवडणूक लढवण्याचा हक्क आला, सार्वजनिक पदग्रहण करण्याचा हक्क आला आणि शासनावर टीका आणि विरोध करण्याचा हक्क आला. म्हणजेच काय तर हे जे आहेत, मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पदग्रहण करण्याचा हक्क, शासनावर टीका आणि विरोध करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश हा राजकीय हक्कांमध्ये होतो. सामान्यतः लोकशाही राज्यात नागरिकांना राजकीय हक्क मिळतात. नागरिकांना राजकीय हक्क कुठे मिळतात तर लोकशाही राज्यात मिळतात, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या माहितीसाठी अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा काय आहे. तर आम्ही हे स्वयंसिद्ध सत्य उचलून धरतो की सर्व व्यक्ती जन्मतः समान आहेत. निर्मात्याने त्यांना हिरावून घेता न येणारे हक्क दिलेत, ज्यामध्ये जीविताचा हक्क, स्वातंत्र्य आणि सुखप्राप्तीचे हक्क यांचा समावेश होतो. हा आहे अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा. आता आपण पाहणार आहोत की मानवी हक्क ही संकल्पना ही कशी स्पष्ट केली आहे की प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून काही मूलभूत हक्क आहेत आणि त्यालाच काय म्हटलं जातं, मानवी हक्क. आता हे हक्क आपल्याला जन्मतःच मिळतात, ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि आपल्याला कोणा समाजाने अथवा राज्यकर्त्याने ते दिलेले नसतात. म्हणजेच काय तर मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाही. कोणते हक्क आपल्यापासून विलग करता येत नाही, जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्ही उत्तर काय लिहिणं अपेक्षित आहे, मानवी हक्क. म्हणजे मानवी हक्क हे नैसर्गिक असतात, ते न्यायावर आधारित असतात आणि मानवी हक्क हे सार्वत्रिक आहेत. सामाजिक भेदभाव न करता सर्व मानवांना हक्क दिले जातात. माणसातील मानवी गुणांचा, बुद्धिमत्तेचा व कौशल्यांचा विकास होण्यासाठी या हक्कांची गरज असते. तसेच माणसाची व मानवी आयुष्याची प्रतिष्ठा आणि मूल्ये यांचे संवर्धन होण्यासाठी मानवी हक्क असणे आवश्यक मानले आहेत.
आता इथे पहा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो, लक्ष देऊन ऐका की मानवी हक्कांमध्ये जीविताचा, उपजीविकेचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्कांमध्ये, लेट मी जस्ट टेक द इरेजर, ओके, अगेन विल टेक द पॉइंटर. ओके, मानवी हक्कांमध्ये जीविताचा, उपजीविकेचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांबरोबरच संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य यांचाही समावेश होतो. म्हणजे हे जे मानवी हक्क आहेत ते काळानुसार विकसित होणारे आहेत. म्हणूनच आज आपण केवळ नागरी आणि राजकीय हक्कांचा विचार करत नाही, तर माहितीचा अधिकार आहे आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा अधिकार यांसारख्या हक्कांची चर्चा करतो. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि हा हमखास परीक्षेला विचारलाच जातो की मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा घोषित करण्यात आला, म्हणजे राष्ट्रीय संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा केव्हा घोषित केला, 10 डिसेंबर 1948. हे तुम्ही पाठ करा. या जाहीरनाम्यामध्ये नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलाय. याशिवाय मानवाला आवश्यक असलेले स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव यांचा सुद्धा समावेश आहे. म्हणजेच काय की मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यात समाविष्ट असलेले जे हक्क आहेत ते तुम्हाला गुगलला सर्च करायचे आणि त्यांची यादी बनवायची आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायची आहे. मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अनुकूल असणे गरजेचे असते. बरोबर. मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती परिस्थिती अनुकूल असणे गरजेचे असते, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक. मानवी हक्कांची अंमलबजावणी करणे अवघड असते, म्हणून जगात अनेक देशांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होताना आपल्याला दिसते. म्हणजेच याचं जिवंत उदाहरण म्हणजे अमेरिकेमध्ये अजूनही कृष्णवर्णीय लोक समान दर्जा मिळवण्यासाठी लढत आहेत आणि भारतात अजूनही जातीच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. म्हणजे हेच कशाचं उदाहरण आहे की मानवी हक्कांची पायमल्ली होण्याचं. अनेक देशात स्त्रिया आहेत आणि जे बालके आहेत त्यांची स्थिती अजूनही दयनीय आहे आणि त्यांना त्यांचे हक्क मानवी हक्क जाहीरनाम्याप्रमाणे मिळत नाहीत. म्हणजे इथे मानवी हक्कांच्या पायमल्ली होते की नाही. मग तुम्हाला काय करायचंय की मानवी हक्क उल्लंघनांच्या उदाहरणांची चर्चा करून उदाहरणे नोंदवा. म्हणजे तुम्ही ऑनलाईन सर्च करा आणि ती नोट डाऊन करा. आता आपण पाहूया की भारतीय संविधानातील हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना काय. म्हणजे आपल्या भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात मूलभूत अधिकार स्पष्ट केले आहेत आणि हे मूलभूत अधिकार आहेत समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहित आहे का की शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश हा मूलभूत हक्कांच्या यादीत 2002 साली झालेल्या 86व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. म्हणजे 86वी घटना दुरुस्ती कधी झाली, 2002 साली, आणि यानुसार शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश हा मूलभूत हक्कांमध्ये करण्यात आला आणि त्या हक्काची आणि प्रत्यक्षात या कायद्याची एप्रिल 2010 पासून अंमलबजावणी सुरू झाली. भारताच्या मूळ संविधानात संपत्तीच्या हक्काचा समावेश होता, परंतु 1978 साली झालेल्या 44व्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला आणि आता कलम 300 क नुसार त्याला वैधानिक हक्काचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारतीय संविधानामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही स्वातंत्र्यांचा समन्वय साधलाय. म्हणजे संविधानाच्या कितव्या कलमामध्ये, 19व्या कलमामध्ये विविध स्वातंत्र्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचबरोबर 21व्या कलमात सुद्धा, आता बघा 19व्या कलमात विविध स्वातंत्र्यांचा उल्लेख आहे, 21व्या कलमात स्वातंत्र्यावरील मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या आहेत. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कलमात, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विविध स्वातंत्र्यांचा उल्लेख करण्यात आलाय, तर 19व्या. आणि भारतीय संविधानाच्या कितव्या कलमामध्ये स्वातंत्र्यावरील मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या, ते 21व्या कलमामध्ये. आता या 21व्या कलमानुसार कायद्याने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. आणि या 21व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्कांचा दर्जा प्राप्त करून दिला आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्कांचा दर्जा प्राप्त कोणत्या कलमामुळे झाला, तर 21व्या कलमामुळे. हे लक्षात ठेवा. आणि या कलमानुसार ते स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणताही अपवाद किंवा पात्रता सांगण्यात आलेलीच नाहीये. म्हणजे त्यामुळे या कलमानुसार भारतीयांबरोबरच परकीय नागरिकांना सुद्धा जीविताचे स्वातंत्र्य मिळू शकते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की भारतीय न्यायमंडळ जे आहे,
ज्युडिशियल सिस्टम. तर त्याने विविध खटल्यांचे निर्णय देताना हक्क आणि स्वातंत्र्य या संकल्पनेचा अन्वयार्थ लावलेला आहे. स्वातंत्र्य हे जे आहे ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरवताना न्यायव्यवस्थेने लावलेला अन्वयार्थ जास्त महत्वाचा ठरतो. म्हणजेच उदाहरण काय दिले की 1963 साली खडकसिंग विरुद्ध उत्तर प्रदेश हा जो एक खटला होता की खडकसिंग विरुद्ध उत्तर प्रदेश खटला जो आहे, उत्तर प्रदेश सरकार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की व्यक्तीला भारतभर संचार स्वातंत्र्य राहील. आणि 1981 साली विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की फ्रान्सिस कोरॉली मुलींविरुद्ध दिल्ली केंद्रशासित प्रदेश या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्याचा अधिक व्यापक अर्थ स्पष्ट केला. म्हणजेच काय की जीविताच्या अधिकाराचा अर्थ त्यांनी मानवी प्रतिष्ठेच्या अधिकाराशी जोडला. मग यामध्ये पोषक आहार, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य इत्यादींचा जीवनाच्या मूलभूत अधिकारामध्ये समावेश करण्यात आला 1981 साली. आता आपण पाहूया की 1984 साली बंधुवा मुक्ती मोर्चा विरुद्ध भारत सरकार खटल्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात 21व्या कलमाचा अर्थ स्पष्ट केला. म्हणजे न्यायालयाने प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारात श्रमिकांच्या आरोग्याची देखभाल घेतली, बालकांची शारीरिक छळापासून मुक्ती केली, विकासाची संधी आणि सुविधा दिली, तसेच उत्तम शैक्षणिक सुविधा दिली, मातृत्वाची देखभाल आणि कामासाठी पोषक वातावरण निर्मिती या सर्वांचा समावेश या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत करण्यात आला. आता इथे पहा 1989 मध्ये विद्यार्थ्यांना लक्षात घ्या रामशरण विरुद्ध भारत सरकार हा सुद्धा महत्वाचा आहे खटला की 1989 मध्ये रामशरण विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा 21व्या कलमाची व्याप्ती वाढवली. मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या ज्या परंपरा आहेत, संस्कृती आहे, वारसा आहे आणि त्यांचे पूर्ण संरक्षण आहे या गोष्टी त्यांनी स्वातंत्र्याच्या कक्षेत समाविष्ट केल्या. पुन्हा 2017 साली विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खाजगीपणाचा हक्क म्हणजेच काय राईट टू प्रायव्हसी 2017 सालीचा जो पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार खटला आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालय राईट टू प्रायव्हसी हा व्यक्तीचा मूलभूत हक्क असल्याचे नमूद केलेले आहे. आणि यानंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाणी आणि हवा मिळण्याच्या अधिकाराला स्वातंत्र्याच्या संकल्पनेत समाविष्ट करावे असे स्पष्ट केले. म्हणजे इथे बघा आपण भारताच्या संदर्भात जेव्हा मानवी हक्कांचा विचार करतो तेव्हा खालीलपैकी कोणत्या हक्कांना आपण जास्त महत्त्व देऊ, म्हणजेच राजकीय आणि नागरी हक्क किंवा अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य आणि शिक्षण हक्क याच्यावर तुम्हाला काय करायचंय ग्रुप डिस्कशन करायची, चर्चा करायची. हा तुमचा होमवर्क. अजून तुम्हाला होमवर्क साठी एक पॉइंट दिलेला आहे तो म्हणजेच खालील वाक्य वाचा. मी माझ्या घराची रोज स्वच्छता करून कचरा रस्त्यावर टाकतो. मी परदेशी प्रवाशांचे त्यांना परवानगी विचारल्याशिवाय फोटो काढतो आणि काही प्रेक्षक चित्रपटगृहात धूम्रपान करतात. वरील प्रत्येक वाक्यावर स्वातंत्र्याच्या हक्काच्या संदर्भात चर्चा करायची आणि हा कोणता हक्क आहे स्वातंत्र्याचा तो तुम्हाला नमूद करायचा आहे तुमच्या वहीमध्ये. अजून तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे की भारतीयांचे हक्क आणि स्वातंत्र्य यावर let me just take the eraser. ओके भारतीयांचे हक्क आणि स्वातंत्र्य यावर सर्वोच्च न्यायालयात झालेले वेगवेगळे खटले तुम्हाला शोधायचे आहेत आणि त्यावर वर्गात चर्चा करायची. म्हणजे या प्रकरणात आपण विद्यार्थ्यांनो स्वातंत्र्य आणि हक्क पार्ट 1 मध्ये, स्वातंत्र्य पार्ट 2 मध्ये आपण हक्क यांचा अर्थ बघितला, तसेच भारताच्या संदर्भात त्यांचा अर्थ समजून घेतला. आता पुढील प्रकरणात आपण काय अभ्यासणार आहोत, समता आणि न्याय या दोन संकल्पना अभ्यासणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हे सेशन व्यवस्थितपणे समजलं आहे. सर मला कमेंट थ्रू जरूर कळवा. थँक्स अ लॉट फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट टू आवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच अँड बाय.